तुला आत यायचंय? तुझी हिम्मत कशी झाली हे बोलायची की तुला कळतंय तू काय केलंस? तू हिच्याशी चालू मुलीशी लग्न लाज वाटत नाही तुला हे सांगताना? आता काय नीलंबरी समीरला सोडणार नाही. लेकिन समीर ने ऐसे क्यों किया? केम न करी शके? पोतानी इच्छा थी लग्न करवा ए गुनो छे के? अरे लेकिन रात्रि के साथ आज सुपारी फोड़ने वाला था ना. अरे थांबा थांबा, आपल्याला माहितीये का काय झालंय ते? ऐकून घेऊया ना त्याची बाजू. आई हे बघ, श्रेयस गप्प बस, आतमध्ये जा. नाही श्रेयस ऐका सांगितलं. श्रेयस, आत जा. जा आतमध्ये. अरे श्रेयस, आत जा. आई हे बघ, मी शांतपणे सगळं सांगतो तुला. मी तुझा राग समजू शकतो. काय समजू शकतोस? काय समजू शकतोस तू? तुला समजतंय का तू काय केलंय? तू तू लग्न केलंयस, लग्न. खेळ वाटतो तुला लग्न म्हणजे? हा? अरे अरे तू तू स्वतः तयार झाला होतास ना हिच्याशी लग्न करायला. मग आता हे काय? काका हे बघा, माझा तुम्हाला, आईला, राजसीला दुखवायचा हेतू अजिबात नव्हता. ती वेळच तशी होती, परिस्थितीच अशी निर्माण झाली की तुला हिच्याशी लग्न करावं लागलं असंच ना? मी तुला तुला कळतंय तू काय केलंस? तुला माहिती आज काय होतं? हिच्या सोबत तुझा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. हिच्या सोबत तुझं लग्न ठरलंय. ठीक आहे, मान्य मान्य. तू तुझ्या आईचा विचार केला नाहीस, कुटुंबाचा विचार केला नाहीस, कुणाचा विचार केला नाहीस, पण एकदा या पोरीचा तरी विचार करायला हवा असं वाटतं ना. अच्छा अच्छा, तुम्हा दोघांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला नाही म्हणजे तुला हिच्याशी लग्न करण्याचा मार्ग मोकळा झाला असंच ना? तुमचं काही नातं लागत नाही म्हणजे तुझं काही नाही चुकलंय. चुकलंय आमचं, आपलं चुकलंय. भडकमकर, आपलं आई, माझं असं अजिबात म्हणणं नाहीये. मुळात या सगळ्यात कोणाचीच चूक नाहीये. मी रेस्टॉरंटच्या कामासाठी पुण्याला गेलो होतो. तिथे पोहोचल्यावर मला अर्पिता मॅडमचा मेसेज आला. त्यांना माझ्या मदतीची गरज होती. मी त्यांची मदत करायला गेलो, पण तिकडे गुंड होते आणि ते अर्पिता मॅडमवर अतिप्रसंग करत होते. मी कसं बसत त्यांना त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं, पण त्यांनी आम्हाला एका ट्रकमध्ये लॉक केलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा ट्रक उघडला तेव्हा मी घाईघाईमध्ये लग्नाच्या मांडवात पोहोचलो. या सगळ्या प्रकारामुळे विराज सर चिडले आणि त्यांनी हे लग्न मोडलं. त्यांनी अर्पिताच्या चारित्र्यावर संशय घेतला माझ्यामुळे. त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. कसल्या फालतू गोष्टी सांगतोस रे तू? नाही, ते खरं बोल. तू गप्प बसा. तू नाही बोलायचं, तुझा बोलण्याचा हक्कच नाहीये. हे सगळं तू घडवून आणलंय ना? पुन्हा एकदा डाव साधलास ना तू? हे जे काय सांगतोय समीर, हा प्रसंग, ती माणसं, हे सगळं तुझं प्लॅनिंग आहे ना? तू घडवून आणलं ना? कारण तू मागे लागली होतीस माझ्या समीरच्या. तू भाग पाडलं ना लग्न करायला. समीर, समीर